नमस्कार रसिकांनो, ओविराज यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सादर करत आहे श्री शरद कुलकर्णी लिखित कथा तिचा सुगंध. पुण्यातील एका जुन्या वाड्याचा वारसा सांगणाऱ्या पण आताच्या सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या एका सोसायटीत अंजलीचा संसार फुलला होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा खिडकीतून येणारी प्रकाशाची तिरीप तिच्या स्वयंपाकघरातील ओट्यावर पडायची, तेव्हा अंजलीच्या दिवसाचे चक्र सुरू व्हायचं. कुकरची ती पहिली शिट्टी म्हणजे तिच्या आयुष्याचा जणू अलार्मच होता. तो आवाज झाला की समजायचं, आता अंजली नावाच्या यंत्राला वेग येणार. चहाचा कप, पोळ्यांचा डबा, मुलांची दप्तरं आणि सासूबाईंच्या गोळ्यांच्या वेळा, या सगळ्यात अंजली कुठे होती? ती त्या वाफळलेल्या चहाच्या वाफेत कुठेतरी विरघळून गेली होती. अंजली ही काही अशिक्षित नव्हती. लग्नापूर्वी तिच्याकडे अर्थशास्त्राची पदवी होती, पण संसाराचं गणित मांडताना तिने स्वतःची आकडेवारी कधीच मांडली नाही. मध्यमवर्गीय चौकटीत बसलेला तिचा नवरा अविनाश तसा वाईट नव्हता, पण त्याला वाटायचं की घराची चौकट नीट असणं म्हणजेच सुख. बायकोनी सुग्रास स्वयंपाक बनवणं आणि मुलांचे रिझल्ट्स उत्तम लावणं ही तिची यशस्वी कारकीर्द आहे, असं त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. अंजलीला पण सुरुवातीला हेच खरं वाटलं, पण तिची 40 ओलांडल्यावर जेव्हा मुलं आपल्या मित्रांच्या घराड्यात रमू लागली आणि अविनाश ऑफिसच्या कामात अधिक व्यस्त झाला, तेव्हा त्या मोठ्या फ्लॅटच्या रिकाम्या भिंती अंजलीला विचारू लागल्या, तुझं स्वतःचं काय? त्या दिवशी दुपारी अंजली नेहमीप्रमाणे फेसबुकवर जुन्या मैत्रिणींचे फोटो पाहत होती. तिच्या कॉलेजची मैत्रीण वसुधा, जी एकेकाळी गणितात कच्ची होती, ती आज एका मोठ्या NGOची प्रमुख म्हणून परदेशात भाषण देत होती. वसुधाच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास, तिने नेसलेली ती रुबाबदार साडी आणि तिच्या शब्दातली धार पाहून अंजलीला अचानक स्वतःच्या हाताकडे पाहावंसं वाटलं. पिठाने माखलेली नखं आणि सतत पाण्याशी संपर्क आल्यामुळे खडबडीत झालेली तिची त्वचा तिला काहीतरी सांगू पाहत होती. तिला जाणवलं की आपण केवळ इतरांच्या आयुष्यातले कॅरेक्टर आर्टिस्ट होऊन राहिलो आहोत. मुख्य भूमिका तर अजून बाकी आहे. त्याच रात्री जेवणाच्या टेबलावर अंजलीने खूप वर्षांनी एक धाडस केलं. अविनाश, मला वाटतंय मी काहीतरी स्वतःचं काम सुरू करावं. अविनाशने जेवता जेवता मान वर केली. काय झालं? पैसे कमी पडतात आहेत का? तुला हवं असेल तर क्रेडिट कार्ड वापरत जा ना. अंजली शांतपणे म्हणाली, पैशाचा प्रश्न नाही आहे. मला माझी एक ओळख हवी आहे. मला कुकिंगमध्ये रस आहे, विशेषतः आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये. मला वाटतंय मी त्याचे छोटे पॅकेट्स तयार करून विकायला सुरुवात करावी. तिचा मुलगा, तो बाजूलाच मोबाईलवर गेम खेळत होता, तो म्हणाला, आई प्लीज, तू आता काय मसाल्याची पोळी विकणार आहेस? बाहेर एव्हरेस्ट आणि बादशाह बसलेत, तुला कोण विचारणार? आणि त्यातून कितीसे पैसे मिळणार? त्यापेक्षा तू तुझे योगा क्लासेस लाव, ते जास्त ट्रेंडी आहेत. त्याच्या या उत्तराने अंजलीच्या मनात खोलवर जखम केली. तिला जाणवलं की घरच्यांच्या नजरेत तिची क्षमता फक्त स्वयंपाकाच्या ओट्यापर्यंतच मर्यादित आहे. पण त्या रात्री तिने रडत बसण्यापेक्षा लढायचं ठरवलं. तिने कोणालाही काही न सांगता आपल्या जुन्या डायरीत मसाल्यांची गणितं मांडायला सुरुवात केली. सुरुवात सोपी नव्हती. अंजलीकडे गुंतवणुकीसाठी मोठे पैसे नव्हते, पण तिच्याकडे चव होती.
तिने तिच्या सासूबाईंनी शिकवलेला तो खास काळा मसाला आणि मालवणी वाटण मोठ्या प्रमाणात बनवलं. सुरुवातीला तिने हे मसाले सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मार्केटिंग करायचं ठरवलं. तिने मसाल्यांची छान छोटी पाकिटं बनवली आणि त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात घरची चव असं लिहिलं आणि तिने एक ऑफर पण दिली, मसाला आवडला तरच पैसे द्या. पहिल्या आठवड्यात फक्त 2 ऑर्डर्स आल्या. अंजली थोडी खचली, पण तिने हार मानली नाही. तिने ठरवलं की आता डिजिटल व्हावं लागेल. तिने मुलाचा जुना लॅपटॉप घेतला आणि गुपचूप यूट्यूबवर फूड फोटोग्राफी आणि सोशल मीडिया मार्केटिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने आपल्या मसाल्यांचे फोटो मोबाईलनेच काढले, पण ते इतके आकर्षक होते की पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटेल. तिने इंस्टाग्रामवर एक पेज उघडलं, अंजलीज किचन मॅजिक. संघर्षाचा खरा अंक इथून सुरू झाला. एका मोठ्या स्थानिक ग्रोसरी स्टोअरने अंजलीला 100 किलो मसाल्याची ऑर्डर दिली. अंजलीसाठी हा आकडा खूपच मोठा होता. तिने स्वयंपाकघरात दिवस रात्र एक करून काही सॅम्पल्स बनवले, पण तांत्रिक अडचणीचा पाडा सुरू झाला. मसाल्याची चव टिकवण्यासाठी लागणारं योग्य व्हॅक्यूम पॅकिंग कसं करायचं हे तिला माहीत नव्हतं. तिने घेतलेली छोटी पॅकिंग मशीन वारंवार गरम होऊन बंद पडू लागली. रात्रीचे 2 वाजले होते. सकाळी डिलिव्हरी द्यायची होती, पण मशीनमधून धूर निघू लागला. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं तन्मय खरंच म्हणत होता, हे मला जमणार नाही. पण त्याचवेळी तिला सासूबाईंची आठवण आली. सासूबाई जुन्या विचारांच्या असल्या तरी त्या सुगरण होत्या. अंजलीने धाडस करून सासूबाईंना उठवलं आणि आपली अडचण सांगितली. सासूबाईंनी मशीन पाहिलं. शांतपणे म्हणाल्या, अगं यंत्रावर उचंबून राहण्यापेक्षा थोडं डोकं वापर. हे मसाले काचेच्या बरणीत भरून त्याला मेणाने सील कर, जसं पूर्वी आम्ही लोणची साठवायचो तसं. ती ओल्ड स्कूल पद्धत आजकालच्या लोकांना कोणास ठाऊक कदाचित प्रीमियम वाटेल. अंजलीला ही कल्पना मनापासून पटली. तिने आणि सासूबाईंनी रात्रभर जागून भरण्या भरल्या, त्यावर सुबक कापड लावून दोरीने बांधलं आणि ती पॅकेजिंग इतकी सुंदर दिसू लागली की जणू काही महागडी भेटवस्तूच. तिचा हा इंडी लूक बाजारात प्रचंड गाजला. पण व्यवसाय वाढल्या की ईर्ष्याही वाढते. सोठाचितल्याच काही बायकांनी कुजबूज सुरू केली, काही अंजली घराचा कारखाना गेला आहे, मसाल्याच्या ठसक्याने आमचं डोकं दुखतं. अविनाशवरही दडपण येऊ लागलं. त्याच्या ऑफिसच्या मित्रांनी विचारलं, काय रे वहिनी आता घरोघरी मसाला विकतात आहे का? अविनाश चिडला. त्यांनी घरी येऊन अंजलीला सुनावलं, बस झालं आता हे नाटक. लोकांशी काय बोलायचं हे मला समजत नाही आहे. तुला काय हवं आहे ते सांग, मी चेक फाडून देतो, पण हे बंद कर. अंजलीने पहिल्यांदाच अविनाशच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, अविनाश, हा चेकचा प्रश्न नाहीच, हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुला वाटतं मी लोकांच्या घरी मसाले विकते? नाही, मी माझं घर आणि माझं भविष्य सुरक्षित करते. उद्या मुलं मोठी होतील, तू तुझ्या कामात असशील, तेव्हा मी काय करू? मला चेक देणारा हात नाही, तर चेकवर सही करणारा हात बनायचं आहे. अविनाश स्तब्ध झाला. त्याने अंजलीचं हे रूप कधीच बघितलं नव्हतं. तांत्रिक आव्हानाचा दुसरा टप्पा संपताच सप्लाय चेनचा प्रॉब्लेम सुरू झाला. एकदा पावसामुळे तिने मागवलेली मिरची खराब झाली. तिचे हजारो रुपये पाण्यात गेले. पण अंजलीने हार न मानता थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधला. तिने मधल्या दलालांना बाजूला सारून फार्म टू किचन हे मॉडेल राबवलं. तिने स्वतः गाडी चालवून जुन्नर आंबेगावच्या भागात जाऊन मिरचीची पाहणी केली. एक साधी गृहिणी जेव्हा बांधावर उभी राहून दर ठरवते, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनाही
तिचं नवल वाटलं आणि कौतुक पण वाटलं. अंजलीने आता फक्त मसाले विकणं बंद करून त्या मसाल्यांच्या रेसिपी किट्स बनवायला सुरुवात केली. आजच्या धावपळीच्या युगात IT क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना घरची चव हवी असते, पण वेळ नसतो. अंजलीने त्यांच्यासाठी रेडी टू कुक मसाले आणले. त्या पाकिटावर एक QR कोड होता, जो स्कॅन केल्यावर अंजलीचाच एक छोटा व्हिडिओ दिसायचा, ज्यात ती 5 मिनटात ही भाजी कशी बनवायची हे सांगायची. त्याच्या या कल्पनेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. एका मोठ्या फूड ब्लॉगरने तिच्या मसाल्याचा रिव्ह्यू दिला आणि अंजलीचं नशीब रातोरात पालटलं. तिला आता दिवसाला 100 ऑर्डर्स येऊ लागल्या. एकटी अंजली आता हे काम करू शकत नव्हती. तिने आपल्या वस्तीतल्या अशा 10-12 गरजू स्त्रियांना पण कामावर ठेवलं. ज्या स्त्रियांकडे कौशल्य होतं पण व्यासपीठ नव्हतं, त्यांना अंजलीने एक नवी दिशा दिली. एके दिवशी अंजलीला एका आंतरराष्ट्रीय रिटेल चेनच्या मालकाचा फोन आला. त्यांना तिच्या मसाल्याचं ग्लोबल ब्रँडिंग करायचं होतं. जेव्हा अंजली त्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये करारावर स्वाक्षरी करण्यासाठी गेली, तेव्हा तिच्यासोबत तिचा मुलगा होता. तो आज आश्चर्याने आपल्या आईकडे बघत होता. जी आई कालपर्यंत फक्त डबा काय देऊ असा विचार करायची, ती आज मोठ्या बिझनेस डीलवर चर्चा करत होती. तिने इंग्रजी भाषेत सफाईदारपणे आपलं प्रेझेंटेशन दिलं, जे पाहून तन्मयला स्वतःचा अभिमान वाटला. अंजलीचं यश केवळ पैशात नव्हतं. तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तिला कोणी अविनाशची बायको म्हणून नाही, तर अंजली साने, द स्पाइस क्वीन म्हणून ओळखू लागलं होतं. तिच्या मसाल्यांचा सुगंध आता 7 समुद्रापार गेला होता. काही महिन्यानंतर एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अंजलीला वुमन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला. तिने मंचावर जाताना साधी पण सुबक अशी पैठणी नेसली होती. माईक समोर उभं राहिल्यावर ती क्षणभर शांत झाली. समोर तिचं कुटुंब बसलं होतं. अविनाशच्या डोळ्यात आज अभिमान आणि थोडी अपराधीपणाचीही भावना होती. सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान, जगातील सर्व सुखांपेक्षा मोठं असं दिसत होतं. अंजली म्हणाली, लोक म्हणतात की लग्न झाले की स्त्रीचं आयुष्य संपतं, मुलं झाले की तिची स्वप्न मरतात. पण मला वाटतं स्वप्नाला कोणतीही एक्सपायरी डेट नसते. मी माझ्या किचनमधल्या मसाल्यांना हवा दिली आणि त्या वासाने मला माझं हरवलेलं घर पुन्हा मिळवून दिलं. आज मी फक्त एक गृहिणी नाही आहे, मी अशा हजारो गृहिणींची प्रतिनिधी आहे, यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. घर सांभाळणं हे आमचं कर्तव्य असू शकतं, पण तेच आमचं संपूर्ण विश्व नसतं. आपल्यातील कौशल्याचा गंध कधीच दाबून ठेवू नका, कारण तो गंधच तुमची खरी ओळख बनू शकतो. घरी परतताना गाडीत मुलाने अंजलीचा हात धरला आणि म्हणाला, सॉरी आई, मी तुला ओळखायला उशीर केला. तू खरंच सुपर वुमन आहेस. अविनाशनेही थोपटल्यासारखे केले. त्याच्या स्पर्शात आज एक वेगळा आदर होता. अंजली खिडकीबाहेर पाहू लागली. पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावर आता तिला तिचं प्रतिबिंब अधिक स्पष्ट दिसत होतं. ती आता फक्त घरची अन्नपूर्णा नव्हती, तर ती स्वतःच्या नशिबाची निर्माती होती. तिची ती ओळख जी लग्नाच्या होमकुंडात कुठेतरी हरवली होती, ती आज मसाल्याच्या सुवासासारखी जगभर दरवळत होती. आयुष्याच्या उत्तरार्धातही एखादी ठिणगी कशी वणवा पेटवू शकते याचंच जिवंत उदाहरण म्हणजे अंजली होती. तिने फक्त स्वतःची ओळख निर्माण केली नव्हती, तर समाजाच्या त्या मानसिकतेलाही उत्तर दिलं होतं, जी गृहिणीला फक्त घरची शोभेची वस्तू
समजत होती. आज अंजलीचं आयुष्य हे केवळ एक संसार नव्हता, तर ती एक सुंदर कविता झाली होती. तिचा प्रत्येक शब्द तिच्या कष्टाने, जिद्दीने आणि स्वाभिमानाने लिहिला गेला होता. तिने डोळे मिटले आणि तिला पुन्हा एकदा कुकरची शिट्टी ऐकू आली. पण आता तो आवाज तिला कामाला झुंकणारा अलार्म नव्हता, तर तिचे यशाची शिट्टी होती, जी संपूर्ण जग ऐकत होतं. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी यांची तिचा सुगंध ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा. आणि हो, अजून ओविराज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा, ही विनंती. धन्यवाद.